नमस्कार मित्रांनो. गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आजची गोष्ट आहे महाराष्ट्रातील एका धक्कादायक घटनेची. एक अशी घटना जी ऐकल्यावर अंगावर काटा येतो आणि मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. छत्रपती संभाजीनगर. एक साधारण दिवस. रस्त्यावर नेहमीसारखीच वर्दळ. लोक आपापल्या कामात व्यस्त. पण त्या दिवशी एका रिक्षामध्ये असलेलं सामान संपूर्ण शहर हादरवणार होतं. एक आई आणि वडील, त्यांच्यासोबत घरातील काही सामान आणि त्यामध्ये एक मोठी गादी. ती गादी व्यवस्थित गुंडाळलेली होती, जणू काही घर बदलताना सामान नेतात तशी. रिक्षा चालकाला सुरुवातीला काहीच संशय आला नाही. त्यानं सामान रिक्षेत ठेवायला मदत केली. पण काही वेळानंतर त्याला जाणवलं, ती गादी काहीशी वेगळी वाटत होती. ती खूप जड होती आणि त्यातून काहीतरी विचित्र जाणवत होतं. रिक्षा चालकाच्या मनात शंका निर्माण झाली. नेमकं या गादीत काय आहे? शेवटी त्यानं धाडस केलं आणि पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. रिक्षा थांबवण्यात आली. आई वडील थोडे घाबरलेले दिसत होते. पोलिसांनी विचारलं, या गादीमध्ये काय आहे? त्यांनी उत्तर दिलं, काही नाही, घरचं सामान आहे. पण पोलिसांचा संशय वाढत गेला. गादी उघडण्यात आली आणि जे समोर आलं ते पाहून सगळ्यांचेच डोळे विस्फारले. त्या गादीमध्ये एका 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह होता. क्षणभर वातावरण स्तब्ध झालं. रिक्षा चालक हादरला. पोलीसही चक्रावले. पोलिसांनी लगेच आई-वडिलांना ताब्यात घेतलं. चौकशी सुरू झाली. आई-वडिलांनी सांगितलं, आमच्या मुलीनं गळफास घेतला. आम्ही तिला गावाला अंत्यसंस्कारासाठी नेत होतो. पण प्रश्न असा होता, जर आत्महत्या झाली होती तर पोलिसांना न कळवता मृतदेह गादीत गुंडाळून गुपचूप का नेत होते? हा प्रश्न सगळ्यांच्या मनात होता. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. मुलीच्या मृत्यूमागचं खरं कारण शोधण्यासाठी तपास सुरू झाला. शेजाऱ्यांची चौकशी झाली. मुलीच्या मित्रमैत्रिणींशी बोलण्यात आलं. तिच्या मोबाईलची तपासणी झाली. हळूहळू काही गोष्टी समोर येऊ लागल्या. घरात काही दिवसांपासून वाद होत होते का? मुलगी मानसिक तणावात होती का? की या सगळ्यामागे काहीतरी वेगळंच सत्य दडलं होतं? ही घटना सोशल मीडियावर वेगानं पसरली. लोक संताप व्यक्त करू लागले. काही जण म्हणाले, ही आत्महत्या नाही, तर काही म्हणाले, कदाचित भीतीपोटी त्यांनी असं केलं असेल. पण सत्य काय आहे हे फक्त तपास पूर्ण झाल्यावरच स्पष्ट होणार होतं. या संपूर्ण घटनेत एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली. रिक्षा चालकानं जर संशय घेतला नसता तर कदाचित ही गोष्ट कधीच उघडकीस आली नसती. एका सामान्य नागरिकाच्या जागरूकतेमुळे एक मोठं रहस्य उघडलं. कधीकधी आपण पाहिलेलं एखादं छोटं संशयास्पद दृश्य मोठ्या सत्याकडे नेणारं ठरतं. ही कथा फक्त एका कुटुंबाची नाही, तर समाजाला जागं करणारी आहे. जर खरंच आत्महत्या असेल तर काय एवढी गुप्तता? आणि जर आत्महत्या नसेल तर त्या तरुणीला न्याय मिळणं अत्यावश्यक आहे. आजही त्या घटनेचा तपास सुरू आहे आणि प्रत्येक जण एका प्रश्नाचं उत्तर शोधतो आहे. त्या गादीमध्ये फक्त एक मृतदेह नव्हता, तर दडलं होतं एक गूढ, एक वेदना आणि अनेक अनुत्तरित प्रश्न. ही घटना आपल्याला एक गोष्ट शिकवते. सत्य कितीही दडवण्याचा प्रयत्न केला तरी ते एक दिवस समोर येतच. आणि म्हणूनच जागरूक रहा, सावध रहा आणि चुकीच्या गोष्टींविरुद्ध आवाज उठवा. कारण कधीकधी एका छोट्याशा निर्णयामुळे मोठं सत्य जगासमोर येतं. धन्यवाद.